श्री स्वामी समर्थ मंडळी. तर काल ना आमची इथं पाहुणे आलेली. मग आज चालू होतं भाजीला काय बनावं, पण पाहुण्यांचं चाललं का काळी भाजी बनव. मस्त असे बटाट्याची काळी भाजी बनवून घेतली. घरातलं सगळं आवरल्यानंतर आम्ही गरमागरम असं जेवण केलं होतं. थोडासा भात लावला होता आणि चुलीवरती पोळ्या केल्या, मग ना पापड्या पण भाजवल्या होत्या. पाहुण्यांचं चालू होतं भाजी खूप छान झाली, त्यामुळे माझ्या मनाला वेगळाच आनंद भेटलेला होता. आणि आमच्या पाहुण्या काय आल्यानंतर कधीच बसत नाही, त्या सारखं काम करत असतात. आपण कितीही म्हणलं ना नका करू मी करते, पण त्या ऐकतच नाही. त्यांनी धुणं भांडे सगळं घासलेलं होतं, मग मी घरातला किचन कट्टा साफ करून घेतला. थंडी होती त्यामुळे सगळ्या आवरल्यानंतर उन्हाला बसल्या आणि मस्त गप्पा चप्पा झाल्या. माझ्या सासूबाईचे आई वडील, बहीण आणि नणंदबाई आलेल्या होत्या. खरं तर ते ठरवून आलेले नव्हते, अचानकच ते दोन्ही पण एकाच दिवशी आले, त्यामुळे ना घर पूर्ण भरलेलं होतं. आणि या तरी ना आमच्या पाहुणी बहिणीने ना गुलाबजामुनचं पॅकेट आणले होते, म्हणून म्हटलं ते आहे तोपर्यंतच गुलाबजामुन बनावे. गुलाबजामुनचं मळून घेतलं, 2-3 गोळे बनवलं, तोपर्यंत शंभू उठला. मग पाहुण्याबाईंचं चाललं तू राहू दे आम्हीच बनवतो. मी पाक बनवायला ठेवला होता, मग त्यांनीच गोळे पण बनवले आणि तळून पण घेतले. काय माहीत काय झालेलं होतं, गुलाबजामुन ना असे उरलेले होते. मला तर वाटलं होतं आता पाकामध्ये टाकल्यानंतर विरघळले नाही म्हणजे बाद झालं, पण तसं काही झालं नाही. पाकामध्ये टाकल्यानंतर ना संध्याकाळपर्यंत ते छान असे भिजले होते. मी बनवलेले मोजकेच गुलाबजाम असे बरे दिसत होते, बाकीचे सगळे उरलेले टुरलेले दिसत होते. पण दिसण्याला काय तेच गुलाबजामुन जास्त भारी लागत होते, कारण त्याच्यामध्ये पाक जास्त गेलेला होता. त्यानंतर आम्ही संध्याकाळचे जेवण केले. मग चालू झाल्या होत्या आमच्या गप्पा छप्पा. तर गप्पा मारता मारता ना आम्हाला 12 वाजले होते. असे पाहुणे आल्यानंतर ना खूप छान वाटतं. तुमच्याकडे पण असे पाहुणे आल्यानंतर असंच घर भरतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.